सुनेचा रॉकेल ओतून पेटवून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेली सासू संगीता सलवदे हिच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। फिर्यादीचे लग्न सचिन सलवदे यांच्यासोबत 2019 साली झाले होते। 21 एप्रिल 2025 रोजी भांडणांमध्ये सासूने आपल्या अंगावर रॉकेल टाकून खून करण्याचा प्रयत्न केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। सासू संगीता सलवदेचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सेशन्स कोर्टाने फेटाळून लावला होता। सदर निकालाविरोधात आरोपीने ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सदरच्या जामीन अर्जाच्या सुनावणी वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी असा युक्तिवाद केला की फिर्यादी ही अपघाताने भाजली होती हे दवाखान्यातील कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते। त्यानंतर भाजलेल्या जखमेचा फायदा घेऊन तिने सासूला गुंतवले आहे। न्यायमूर्तींनी आरोपी सासू संगीता सलवदे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आणि तिला पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट नितीन पाटील यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।